everyone, this is Prachi and you're watching efutureinsight.com, जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आजचा टॉपिक हा खूप महत्वाचा आहे. आज आपण बघणार आहोत हॅव आणि हॅज मध्ये काय डिफरन्स आहे आणि नेमका याचा उपयोग काय होतो. सो विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. Let me share my screen with you. I hope now you guys can see the screen. Okay. Yes. Let's understand first when to use have and when to use has. ठीक आहे. have चा वापर कधी करायचा आणि has चा कधी करायचा हे आधी आपण बघूया. लक्षात घ्या, have आणि has दोघांचाही अर्थ खरं तर एकच आहे. एखादी गोष्ट आपल्याकडे आहे हे सांगण्यासाठी आपण have has चा उपयोग करतो. आता जर मला म्हणायचं असेल की माझ्याकडे बॅग आहे, तर मी म्हणणार आय हॅव अ बॅग. पण जर मला म्हणायचं असेल की त्याच्याकडे बॅग आहे, तर मी म्हणणार ही हॅज अ बॅग. ओके, सो इंग्लिश ग्रामरचा हा नियम आहे की जेव्हा वाक्यातला जो सब्जेक्ट आहे तो जर आय, वी, यू, ते किंवा प्लुरल नाउन असेल, म्हणजे अनेक वचनी असेल, तर आपल्याला हॅव वापरायचं असतं. आणि तेच वाक्य म्हणताना जर सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट हा ही, शी, इट किंवा एखादं सिंग्युलर नाउन असेल, म्हणजे एकच नाव असेल, तर तुम्हाला हॅज वापरायचं असतं. फॉर एक्झाम्पल, सिंग्युलर नाउन म्हणजे काय? एक नाव. मी जर म्हटलं की प्राची हॅज अ बॅग, प्राचीकडे बॅग आहे. ओके, सो आय एम टेकिंग ओनली वन नेम हिअर. सो तुम्ही हे लक्षात घ्या की सिंग्युलर असेल तर तुम्हाला हॅज वापरायचं आहे, आणि हॅव असेल म्हणजे प्लुरल असेल तर तुम्हाला हॅव वापरायचं आहे. ठीक आहे, हा नियम एकदा तुमच्या लक्षात आला की तुम्ही सेंटेन्सने याची प्रॅक्टिस करू शकतात. ओके, सो तुमच्या लक्षात आलं हॅव आणि हॅज साठी हे वेगवेगळे सब्जेक्ट वापरणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आय हॅव अ बॅग अँड ही हॅव अ बॅग असं म्हणू शकत नाही. ही जर म्हणायचं असेल तर तुम्हाला ही हॅजच म्हटलं पाहिजे. ठीक आहे, सो या छोट्या छोट्या चुका आपण नेहमी करतो, तर त्या टाळण्यासाठी आता तुम्ही म्हणाल मॅम आम्हाला हे कळालं तर खरी की हॅव इथे वापरायचं, हॅज इथे वापरायचं, पण आमच्या तोंडात तेच येतं, पटकन हॅवच येतं. सो त्यासाठी एक्सरसाइज असते की आपण टंग एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. सो आपण हे सेंटेन्स जर वारंवार बोलले तर आपल्याला ते तसेच लक्षात राहतात आणि आपण तसं बोलायला लागतो, राईट? सो आता आपण इथे प्रॅक्टिस करणार आहेत 100 सेंटेन्स हॅव आणि हॅजचे. सो मी प्रत्येक सेंटेन्स बोलणार आहे आणि तुम्हालाही हे सेंटेन्स माझ्या मागून बोलून प्रॅक्टिस करायची आहे. तुमच्या तोंडातनं हे सेंटेन्स मोठ्याने बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी मनातल्या मनात बोलत होती असं करू नका. मोठ्याने सेंटेन्स बोला जेणेकरून तुमच्या तोंडात ते बसतील. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ आवर फर्स्ट सेंटेन्स. आय हॅव अ बुक. माझ्याकडे एक पुस्तक आहे. आय हॅव अ बुक. आता जर मला म्हणायचं असेल की तिच्याकडे पुस्तक आहे, तर मी म्हणणार शी हॅज अ बुक. राईट? मला जर म्हणायचं असेल की नेहाकडे पुस्तक आहे, तर मी म्हणणार नेहा हॅज अ बुक. ठीक आहे, ओके. आय होप, मला वाटतं तुम्हाला आता हे कळालेलं आहे. लेट्स गो विथ द नेक्स्ट सेंटेन्स. यू हॅव अ पेन. तुझ्याकडे पेन आहे. माझ्याकडे पेन आहे. आय हॅव अ पेन. राईट? ही हॅज अ कार. त्याच्याकडे एक कार आहे. ही हॅज अ कार. ओके, नाउ इट्स युअर टर्न. स्पीक दिस सेंटेन्स लाउडली. गुड. नेक्स्ट. शी हॅज अ कॅट. तिच्याकडे एक मांजर आहे. शी हॅज अ कॅट. वी हॅव अ मीटिंग. आमच्याकडे मीटिंग आहे, किंवा तुम्ही म्हणू शकतात आमची मीटिंग आहे. वी हॅव अ मीटिंग. दे हॅव अ डॉग. त्यांच्याकडे एक कुत्रा आहे. दे हॅव अ डॉग. आय हॅव अन आयडिया. माझ्याकडे एक कल्पना आहे. आय हॅव अन आयडिया. नेक्स्ट. यू हॅव होमवर्क. तुला होमवर्क आहे.
You have homework. Come on, repeat the sentence. Good. He has a sister. त्याला एक बहीण आहे. He has a sister. Next, she has a friend. तिच्याकडे एक मित्र आहे. She has a friend. I have a computer. माझ्याकडे एक संगणक आहे. I have a computer. आता इथे तुमच्या लक्षात आलं आहे की जिथे जिथे ही आलं आहे, शी आलं आहे, तिथे आपण म्हटलं आहे ही हॅज, शी हॅज. जिथे आय, यू सब्जेक्ट आले आहे, तिथे म्हटलं आहे आपण आय हॅव, यू हॅव. राईट. सो आता तुम्ही इथे अजून असे खूप सेंटेन्स करू शकतात, जसं आय हॅव अ कम्प्युटर. सो इन्स्टेड ऑफ कम्प्युटर तुम्ही म्हणू शकतात आय हॅव अ मोबाईल, आय हॅव अ लॅपटॉप, आय हॅव अ चार्जर. सो माझ्याकडे चार्जर आहे, माझ्याकडे लॅपटॉप आहे. असे खूप सारे सेंटेन्स तुम्ही करू शकतात. गाईज, नेक्स्ट, यू हॅव अ फोन. तुझ्याकडे एक फोन आहे. यू हॅव अ फोन. आता इथे आपण प्रत्येक वेळा म्हणतोय, कम्प्युटर, फोन. तर ते का? कारण की आपण एका फोन बद्दल बोलतोय, एका कम्प्युटर बद्दल बोलतोय. ठीक आहे. सो एक वचन आहे म्हणून आपण म्हणणार आहे यू हॅव अ फोन. ही हॅज अ जॉब. त्याच्याकडे एक नोकरी आहे. ही हॅज अ जॉब. त्याच्याकडे नोकरी आहे. शी हॅज अ हाऊस. तिच्याकडे घर आहे. शी हॅज अ हाऊस. नेक्स्ट, वी हॅव अ प्लॅन. आमच्याकडे एक योजना आहे. वी हॅव अ प्लॅन. कम ऑन, रिपीट आफ्टर मी. गुड. दे हॅव अ गार्डन. त्यांच्याकडे एक बाग आहे. दे हॅव अ गार्डन. नेक्स्ट, आय हॅव अ मीटिंग टुडे. माझी आज मीटिंग आहे. आय हॅव अ मीटिंग टुडे. यू हॅव अ ब्युटिफुल स्माइल. तुझे हास्य खूप सुंदर आहे. यू हॅव अ ब्युटिफुल स्माइल. ही हॅज अ न्यू बाईक. ही हॅज अ न्यू बाईक. त्याच्याकडे एक नवीन बाईक आहे. नेक्स्ट, शी हॅज अ रेड ड्रेस. तिच्याकडे लाल ड्रेस आहे. शी हॅज अ रेड ड्रेस. वी हॅव अ बिग फॅमिली. आमच्याकडे एक मोठं कुटुंब आहे किंवा आमचं कुटुंब मोठं आहे. वी हॅव अ बिग फॅमिली. दे हॅव अ स्विमिंग पूल. दे हॅव अ स्विमिंग पूल. त्यांच्याकडे एक स्विमिंग पूल आहे. आय हॅव अ कोल्ड. मला सर्दी झाली आहे. ठीक आहे. आपण म्हणतो ना मला सर्दी झाली आहे, तेव्हा तुम्ही म्हणणार आय हॅव अ कोल्ड. नेक्स्ट, यू हॅव अ नाईस कार. तुझ्याकडे छान कार आहे. यू हॅव अ नाईस कार. कम ऑन, रिपीट आफ्टर मी. यू हॅव अ नाईस कार. ही हॅज अ गुड जॉब. त्याच्याकडे चांगली नोकरी आहे. ही हॅज अ गुड जॉब. शी हॅज लॉंग हेअर. तिचे केस लांब आहेत. शी हॅज लॉंग हेअर. नेक्स्ट, वी हॅव अ लॉट ऑफ वर्क. आमच्याकडे खूप काम आहे. वी हॅव अ लॉट ऑफ वर्क. नेक्स्ट, दे हॅव अ स्मॉल हाऊस. त्यांचं घर लहान आहे किंवा त्यांच्याकडे लहान घर आहे. दे हॅव अ स्मॉल हाऊस. नेक्स्ट, आय हॅव अ पेट डॉग. माझ्याकडे एक पाळीव कुत्रा आहे. आय हॅव अ पेट डॉग. नेक्स्ट, यू हॅव अ ब्लू शर्ट. तुझ्याकडे निळा शर्ट आहे. यू हॅव अ ब्लू शर्ट. ही हॅज अ ब्लॅक कार. त्याच्याकडे काळी कार आहे. ही हॅज अ ब्लॅक कार. येस, रिपीट आफ्टर मी. व्हेरी गुड. शी हॅज अ येलो बॅग. तिच्याकडे पिवळी बॅग आहे.
She has a yellow bag. We have a new project. आमच्याकडे नवीन प्रोजेक्ट आहे. We have a new project. They have two kids. त्यांना दोन मुलं आहेत. They have two kids. Next, I have a headache. मला डोकंदुखी आहे किंवा माझं डोकं दुखतं आहे. I have a headache. Next, you have a lot of friends. तुझ्याकडे खूप मित्र आहे किंवा तुला खूप मित्र आहे. You have a lot of friends. Next, he has a black bike. त्याच्याकडे काळी बाईक आहे. He has a black bike. She has a pink dress. तिच्याकडे गुलाबी ड्रेस आहे. She has a pink dress. Come on, repeat after me. She has a pink dress. Good. Next, we have a nice garden. आमच्याकडे छान गार्डन आहे. We have a nice garden. They have a big house. त्यांच्याकडे मोठं घर आहे. They have a big house. Next, I have a red car. माझ्याकडे लाल कार आहे. I have a red car. You have a good idea. तुझ्याकडे चांगली कल्पना आहे. You have a good idea. He has a small dog. त्याच्याकडे लहान कुत्रा आहे. He has a small dog. She has a white cat. तिच्याकडे पांढरी मांजर आहे. She has a white cat. Next, we have a big problem. आमच्याकडे मोठी समस्या आहे. We have a big problem. They have a beautiful house. त्यांच्याकडे सुंदर घर आहे किंवा त्यांचं घर खूप सुंदर आहे. They have a beautiful house. Next, I have a new phone. माझ्याकडे नवीन फोन आहे. I have a new phone. You have a green pen. तुझ्याकडे हिरवा पेन आहे. You have a green pen. Next, he has a blue bike. त्याच्याकडे निळी बाईक आहे. He has a blue bike. She has a black dress. तिच्याकडे काळा ड्रेस आहे. She has a black dress. We have a lot of homework. आमच्याकडे खूप गृहपाठ आहे. We have a lot of homework. They have a small garden. त्यांच्याकडे लहान बाग आहे. They have a small garden. They have a blue car. त्यांच्याकडे निळी कार आहे. They have a blue car. You have a red pen. तुझ्याकडे लाल पेन आहे. You have a red pen. Come on, repeat after me. He has a good friend. त्याच्याकडे चांगला मित्र आहे. He has a good friend. She has a big house. तिच्याकडे मोठं घर आहे. She has a big house. थोडक्यात इथे तुमच्या लक्षात येत असेल की हिच्याकडे ते आहे, माझ्याकडे हे आहे. आपल्याकडे काय आहे किंवा एखादी गोष्ट आपली आहे किंवा कोणाची आहे हे सांगण्यासाठी आपण हॅव आणि हॅजचा इथे वापर करतो आहे. हॅव हॅजचा आणखीन एक उपयोग सुद्धा आहे, तो आपण नंतर पुढच्या काही व्हिडिओज मध्ये डिस्कस करणार आहोत. दे हॅव अ रेड बाईक. त्यांच्याकडे लाल बाईक आहे. आय हॅव अ नाईस आयडिया. माझ्याकडे एक चांगली कल्पना आहे. आय हॅव अ नाईस आयडिया. You have a yellow bag. तुझ्याकडे पिवळी बॅग आहे. You have a yellow bag. He has a white t-shirt. त्याच्याकडे पांढरा शर्ट आहे. He has a white t-shirt. She has a small dog. तिच्याकडे लहान कुत्रा आहे. She has a small dog. We have a good teacher. आमच्याकडे चांगले शिक्षक आहेत. We have a good teacher.
दे हॅव अ न्यू हाऊस. त्यांच्याकडे नवीन घर आहे. दे हॅव अ नाईस हाऊस. आय हॅव अ रेड शर्ट. माझ्याकडे लाल शर्ट आहे. आय हॅव अ रेड शर्ट. यू हॅव अ गुड जॉब. तुझ्याकडे चांगली नोकरी आहे. यू हॅव अ गुड जॉब. ही हॅज अ ब्युटिफुल गार्डन. त्यांच्याकडे सुंदर बाग आहे. शी ही हॅज अ ब्युटिफुल गार्डन. शी हॅज अ न्यू ड्रेस. तिच्याकडे नवीन ड्रेस आहे. शी हॅज अ न्यू ड्रेस. वी हॅव अ बिग फॅमिली. आमच्याकडे मोठं कुटुंब आहे. वी हॅव अ बिग फॅमिली. दे हॅव अ स्मॉल कार. त्यांच्याकडे लहान कार आहे. दे हॅव अ स्मॉल कार. आय हॅव अ हेडेक. मला डोकंदुखी आहे. यू हॅव अ न्यू फोन. तुझ्याकडे नवीन फोन आहे. ही हॅज अ लॉट ऑफ वर्क. त्याच्याकडे खूप काम आहे. ही हॅज अ लॉट ऑफ वर्क. शी हॅज अ नाईस स्माइल. तिच्याकडे छान हसू आहे किंवा तिची स्माइल छान आहे. शी हॅज अ नाईस स्माइल. वी हॅव अ न्यू प्रोजेक्ट. आमच्याकडे नवीन प्रोजेक्ट आहे. वी हॅव अ न्यू प्रोजेक्ट. दे हॅव अ ब्युटिफुल डॉग. त्यांच्याकडे सुंदर कुत्रा आहे. दे हॅव अ ब्युटिफुल डॉग. आय हॅव अ कोल्ड. मला सर्दी आहे. आय हॅव अ कोल्ड. यू हॅव अ बिग हाऊस. तुझ्याकडे मोठं घर आहे. यू हॅव अ बिग हाऊस. ही हॅज अ रेड कार. त्याच्याकडे लाल कार आहे. ही हॅज अ रेड कार. शी हॅज अ ब्लॅक कॅट. तिच्याकडे काळी मांजर आहे. शी हॅज अ ब्लॅक कॅट. वी हॅव अ लॉट ऑफ फ्रेंड्स. आमच्याकडे खूप मित्र आहेत. वी हॅव लॉट ऑफ फ्रेंड्स. ते हॅव अ स्मॉल प्रॉब्लेम. त्यांच्याकडे लहान समस्या आहे किंवा एक छोटा प्रॉब्लेम आहे. ते हॅव अ स्मॉल प्रॉब्लेम. आय हॅव अ व्हाईट शर्ट. माझ्याकडे पांढरा शर्ट आहे. आय हॅव अ व्हाईट शर्ट. यू हॅव अ ब्लू पेन. तुझ्याकडे निळा पेन आहे. यू हॅव अ ब्लू पेन. ही हॅज अ ग्रीन बाईक. त्याच्याकडे हिरवी बाईक आहे. ही हॅज अ ग्रीन बाईक. वी हॅव अ न्यू टीचर. आमच्याकडे नवीन शिक्षक आहे. वी हॅव अ न्यू टीचर. ते हॅव अ बिग कार. त्यांच्याकडे मोठी कार आहे. ते हॅव अ बिग कार. नेक्स्ट. आय हॅव अ न्यू आयडिया. माझ्याकडे नवीन कल्पना आहे. आय हॅव अ न्यू आयडिया. नेक्स्ट. यू हॅव अ नाईस कार. तुझ्याकडे छान कार आहे. यू हॅव अ नाईस कार. नेक्स्ट. ही हॅज अ ब्युटिफुल हाऊस. त्यांच्याकडे सुंदर घर आहे. ही हॅज अ ब्युटिफुल हाऊस. नेक्स्ट. शी हॅज अ स्मॉल कॅट. तिच्याकडे लहान मांजर आहे. शी हॅज अ स्मॉल कॅट. नेक्स्ट. वी हॅव अ लॉट ऑफ होमवर्क. आमच्याकडे खूप गृहपाठ आहे. वी हॅव अ लॉट ऑफ होमवर्क. नेक्स्ट. दे हॅव अ नाईस गार्डन. त्यांच्याकडे छान बाग आहे. दे हॅव अ नाईस गार्डन. Come on, repeat after me. आय हॅव अ गुड जॉब. माझ्याकडे चांगली नोकरी आहे. आय हॅव अ गुड जॉब. नेक्स्ट. यू हॅव अ न्यू बाईक. तुझ्याकडे नवीन बाईक आहे. यू हॅव अ न्यू बाईक. नेक्स्ट. ही हॅज अ लॉट ऑफ फ्रेंड्स. त्याच्याकडे खूप मित्र आहेत. ही हॅज अ लॉट ऑफ फ्रेंड्स.
नेक्स्ट, शी हॅज अ ब्युटिफुल स्माइल. तिच्याकडे सुंदर हसू आहे. शी हॅज अ ब्युटिफुल स्माइल. नेक्स्ट, वी हॅव अ स्मॉल हाऊस. आमच्याकडे लहान घर आहे. वी हॅव अ स्मॉल हाऊस. नेक्स्ट, दे हॅव अ न्यू प्रोजेक्ट. त्यांच्याकडे नवीन प्रोजेक्ट आहे. दे हॅव अ न्यू प्रोजेक्ट. येस, दॅट्स इट. सो आय होप तुम्हाला हॅव आणि हॅजचा वापर कसा करायचा आहे हे कळालं असेल. आणि या हेच वाक्य जर वारंवार तुम्ही रिपिटेटिव्हली तेच 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 बोलला तर ते आपल्या तोंडात बसतात आणि आपण सहज ते बोलू शकतो. आणि एकदा तुम्हाला कॉन्फिडन्स आला की माझ्याकडे हे आहे म्हणायचं असेल तर आय हॅव, त्याच्याकडे आहे तर म्हणायचं असेल तर ही हॅज, एकदा हे लक्षात आलं की तुम्ही पुढे काहीही लावू शकतात आणि त्याची प्रॅक्टिस करू शकतात. हे छोटे छोटे वाक्य तुम्ही तुमच्या रोजच्या बोलण्यात वापरायला सुरू करा आणि रिपिटेटिव्हली हे ऐकत राहिलं तर तुम्हाला सहज इंग्लिश बोलता येईल. आणि हे जे वाक्य आहेत किंवा हे जे व्हिडिओ आहेत ते पुन्हा पुन्हा ऐका. म्हणजे काय होईल, तुम्हाला ते ऐकून ऐकून सहज तोंडात बसतील आणि बोलण्याची तुम्हाला बोलण्याचा कॉन्फिडन्स येईल. राईट. सो थँक यू सो मच गाईज. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि आपले ऑनलाईन क्लासेस सुद्धा आहे. सो जर तुम्हाला ऑनलाईन क्लासेस लावायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे. तुम्ही कॉल करून ऑनलाईन क्लासेस जॉईन करू शकतात. थँक यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.